समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य उद्धव यांची अतिशय रोमांचक कथा आज आपण ऐकणार आहोत. पण अगोदर एक विनंती. तुमच्यापैकी बरेच जण अजूनही लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीयेत, तर कृपया असे करू नका. लाईक आणि सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाहीत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. समर्थ नदीत उभे राहून आपला रामनामाचा जप करत होते. ते आपल्या तपस्येत एवढे मग्न होते की आजूबाजूला काय चालू आहे याचे भान त्यांना राहिले नाही. ते जिथे तपस्या करत होते ते दसपंच नावाचं एक गाव आहे. ते टाकळीपासून सुमारे 5 मैलांवर आहे. त्या गावाला स्वतःची स्मशानभूमी नव्हती, त्यामुळे त्या गावातील सर्व मृतदेह टाकळी येथे आणले जात असत. आजही तुम्ही टाकळीला गेलात तर जिथे समर्थ रामदास स्वामी पाण्यात उभे राहून जप करायचे ते ठिकाण आहे. तिथून 15 ते 20 पावलं चाललात की स्मशानभूमी लागते. त्या गावात गिरीधर कुलकर्णी आणि अन्नपूर्णा कुलकर्णी हे अतिशय चांगले तरुण दाम्पत्य राहत होते. नुकतेच त्यांचं लग्न झालं होते. सुखाचा संसार सुरू होता. पण त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. दुर्दैवाने गिरीधर पंतांना क्षय झाला. त्यांनी अनेक वैद्य अनेक प्रयत्न केले, पण त्यांचा आजार बरा होत नव्हता. दिवसेंदिवस त्यांचा त्रास वाढतच जात होता आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांचा मृतदेह टाकळी येथे आणण्यात आला. त्यांची अंत्ययात्रा टाकळीच्या दिशेने येत होती. सर्वजण आक्रोश करत होते, रडत होते. एवढ्या कमी वयात कसा गेला रे देवा, काय केलंस तू हे? असा सर्व रडापडा आणि आकांत त्या अंत्ययात्रेत चालू होता. गिरीधर कुलकर्णी यांच्या पत्नी अन्नपूर्णा कुलकर्णी या सती जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांना एखाद्या नववधूसारखं सजवण्यात आलं होतं. कदाचित देवाला हेच मान्य आहे असं स्वतःला समजावून त्या आता रडत नव्हत्या. त्या शांत होत्या. डोळ्यासमोर चिता दिसत होती, पण त्या शांत मनाने देवाचे नामस्मरण करत होत्या. त्यावेळी समर्थ पाण्यात उभे राहून जप करत होते आणि तिकडे तो मृतदेह आणलेला होता. ती अंत्ययात्रा आता समर्थांच्या जवळून जात होती. त्या अंत्ययात्रेतील स्त्रीने पाहिलं की कोणी महाराज इथे तपश्चर्या करत आहेत. हे बघून ती पुढे आली व तिने भक्तिभावाने समर्थांना नमस्कार केला. त्याच क्षणी बांगड्यांचा आवाज आला. समर्थांच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हे ऐकून स्त्रीच्या डोळ्यांत अश्रू आले. तिने समर्थांकडे पाहिलं आणि त्या स्त्रीने आश्चर्याने विचारलं, महाराज, हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे का पुढच्या जन्मासाठी? तिचे हे शब्द ऐकून समर्थांनी डोळे उघडले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी कोणाला आशीर्वाद दिलाय. त्या स्त्रीचा पोशाख पाहून त्यांना कळलं ती सती जाणार आहे आणि ही अंत्ययात्रा तिच्या नवऱ्याची आहे. क्षणभर समर्थांना जाणवलं आपल्या तोंडातून हे काय शब्द निघाले. पण लगेच ते म्हणाले, बाई, मी भगवंताचं नामस्मरण करत होतो. माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते भगवंताचेच आहेत. समर्थांची एक सुंदर ओवी आहे, ज्याचे हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत तेची ब्रह्मनिरूपण. म्हणजे जो परमेश्वराच्या ध्यानात मग्न असतो त्याच्या तोंडातून निघणारे शब्द हे स्वतः ब्रह्मवाणी असते. समर्थ म्हणाले, बाई, मी रामाचं नाम घेत होतो. आता आपण पाहूया तो रामराया काही कृपा करतो का? अंत्ययात्रेतील लोक देखील लक्ष देऊन पाहू लागले की हा साधूबुवा आता काय करतो. समर्थ मृतदेहाजवळ गेले. समर्थांना वैद्यकशास्त्राचं सखोल ज्ञान होतं. त्यांनी मृतदेहाची नाडी तपासली आणि ते म्हणाले, हा मनुष्य पूर्णपणे मृत नाही, अजून प्राण शिल्लक आहेत. गावकऱ्यांना त्यांनी सांगितलं, इथे चांगले वैद्य आहेत, त्यांना दाखवा. समर्थांनी वैद्याला बोलावलं. राम वैद्य असं त्या वैद्याचं नाव. समर्थांनी त्यांना नमस्कार केला. वैद्यांनी मृतदेहाची पाहणी केली आणि थोडं औषध दिलं. रसायन तोंडात टाकलं आणि काही क्षणातच तो माणूस उठून बसला. तो माणूस उठून बसताच वैद्यांनी समर्थांकडे पाहिलं व ते निघून गेले. आपल्या पतीला जिवंत झालेलं पाहून ती स्त्री म्हणजे अन्नपूर्णा कुलकर्णी रडत समर्थांच्या पायांवर पडली. ती म्हणाली, महाराज, तुम्ही मला माझे पती मला परत दिलेत. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. गावकरीही आश्चर्यचकित झाले.
ते म्हणू लागले, हा किती अद्भुत मनुष्य आहे. हा माणूस नसता तर मृतदेह जाळला गेला असता आणि ती स्त्री सती गेली असती. या घटनेनंतर सर्व लोक समर्थांना मानायला लागले. जे लोक आधी त्यांना त्रास देत होते तेही आता नमस्कार करू लागले. लोक त्यांना समर्थ म्हणू लागले. पण ते नम्रपणे म्हणाले, मी समर्थ नाही, मी तर रामाचा दास आहे. यानंतर त्यांच्या साधनेत कोणताही व्यत्यय आला नाही. समर्थ मन लावून नामस्मरण करत होते. 1 वर्षानंतर त्या स्त्रीला मुलगा झाला. समर्थांनी दिलेला आशीर्वाद खरा झाला. त्या महिलेच्या पतीनं ही बातमी समर्थांना दिली व मुलाचं नाव तुम्हीच ठेवा असा हट केला. त्या मुलाचं नाव समर्थांनी उद्धव ठेवलं. हा उद्धव पुढे समर्थांचा पहिला शिष्य झाला. त्या स्त्रीनं मुलाला समर्थांच्या पायाशी ठेवून म्हटलं, हा मुलगा तुमच्या आशीर्वादानं झालाय, हा तुमचा आहे. समर्थ म्हणाले, मी याचा स्वीकार करतो, पण याला तूच वाढव. योग्य वेळी मी याला घेऊन जाईन. आणि पुढे त्यांनी तिला आशीर्वाद दिला. तुला आणखी पुत्र होतील, तुला दशपुत्र लाभतील. आजही नाशिकमध्ये दशपुत्रे घराणं आहे. उद्धव स्वामींची मुंज समर्थांच्या मांडीवर झाली होती. असं भाग्य फक्त 2 जणांना लाभलं, उद्धव स्वामी आणि राघव स्वामी. यानंतर समर्थांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. समर्थांची ही कथा ऐकताना तुम्ही त्या काळात नक्की गेला असाल. थोड्या वेळासाठी का असेना, पण तुम्हाला समर्थांचा सहवास लाभला असेल असे मला वाटते. बाकी तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा व कमेंटमध्ये श्रीराम समर्थ नक्की लिहा. तसेच आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.